आता हे दोन संच पहा. 1, 2, 3, 4 हे ए या संचाचे घटक आहेत. 3, 4, 5, 6 हे बी या संचाचे घटक आहेत. यामध्ये 3 हा ए चा आणि बी चा घटक आहे. तसंच 4 हा ए चा आणि बी चा घटक आहे. म्हणजेच 3 आणि 4 हे ए आणि बी चे दोघांचेही घटक आहेत. यांच्या संचाला ए आणि बी यांचा छेदसंच असं म्हणतात. छेदसंच या चिन्हाने दर्शवतात. म्हणून ए छेद बी बरोबर 3, 4. आता पुन्हा ए आणि बी ह्या दोन संचांचा विचार करूया. 1, 2, 3, 4 हे ए चे घटक आहेत, तर 3, 4, 5, 6 हे बी चे घटक आहेत. आता हा संच बघा. याचे घटक आहेत 1, 2, 3, 4, 5, 6. यातील 1 आणि 2 हे फक्त ए चे घटक आहेत. 3 आणि 4 हे ए आणि बी या दोघांचेही घटक आहेत. 5, 6 हे फक्त बी चे घटक आहेत. या संचाला ए आणि बी यांचा संयोग संच असं म्हणतात. संयोग संच या चिन्हाने दर्शवतात. म्हणून ए संयोग संच बी बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6. दोन संचांचा छेद संच म्हणजे त्या दोन्ही मध्ये येणारे साधारण घटक होय. संयोग संचात येणारा प्रत्येक घटक एकतर फक्त ए चा किंवा फक्त बी चा किंवा दोघांचाही घटक असतो. लग्न समारंभात कार्यालयात आलेली माणसं म्हणजे वधूकडील आणि वराकडील माणसांच्या संचांचा संयोग संच होय. त्यातल्या काही जणांना वधूकडून आणि वराकडून असे दोन्हीकडून निमंत्रण असतं. अशा व्यक्तींचा संच म्हणजे या दोन संचांचा छेद संच होय. आता हे दोन संच पहा. त्यांच्यामध्ये एकही घटक साधारण नाही, म्हणजे त्यांच्या छेदसंचात एकही घटक येणार नाही. ज्या दोन संचात एकही घटक साधारण नसतो त्यांना विभिन्न संच असं म्हणतात. आपण जे वेगवेगळे संच विचारात घेतो त्या सर्वांना सामावणारा एक मोठा संच असतो. तो त्या सर्व संचांचा विश्वसंच असं म्हणतात. मुलांनो, शाळेत वेगवेगळ्या इयत्तांचे, वेगवेगळ्या बौद्धिक कुवतीचे, वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घेऊ शकणारे, खेळात प्रवीण असणारे अनेक गट असतात. परंतु या साऱ्यांचा प्रमुख संच हा शाळा असतो. म्हणूनच इथं शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्वसंच होईल. थोडक्यात म्हणजे दिलेले सर्व संच विश्वसंचाचे उपसंच असतात. सर्वसाधारणपणे विश्वसंच दाखवण्यासाठी हे अक्षर वापरतात. समजा या उदाहरणात हा विश्वसंच असेल तर येणारे सर्व संच हे या 1 ते 10 संख्यांच्या संचाचे उपसंच असतील. आता इथं हा विश्वसंच आणि संच ए पहा. आता असे कोणते घटक आहेत की जे ए चे घटक नाहीत? अर्थात 1, 2, 7, 8, 9, 10. खरं ना? ह्या संचाला ए चा पूरक संच असं म्हणतात आणि तो असा दर्शवतात. मुलांनो, हे गुणधर्म लक्षात ठेवा. वेन आकृती. संच आकृतीच्या सहाय्याने प्रकट करता येतात. याप्रमाणे आता हे दोन संच पहा, पी आणि क्यू. हे विभिन्न संच आहेत. यांची वेन आकृती काढताना प्रथम दोन स्वतंत्र वर्तुळ काढा आणि एकामध्ये पी चे तर दुसऱ्यामध्ये क्यू चे घटक लिहा. इथं पी आणि क्यू हे विभिन्न संच नाहीत.
या ठिकाणी एकमेकांना छेदणारी दोन वर्तुळ काढा. दोघांच्यातील साधारण घटक मधल्या भागात लिहा. आणि आता पी आणि क्यू चे इतर घटक लिहा. या ठिकाणी क्यू हा पी चा उपसंच आहे. इथे एकात एक येणारी अशी दोन वर्तुळ काढा. आतील वर्तुळात क्यू चे घटक लिहा. उरलेले घटक बाहेर लिहा. या उदाहरणात विश्वसंच दिलाय. आता इथं विश्वसंच आयतात दाखवा. त्यात एक वर्तुळ काढून त्यामध्ये संच ए दाखवा. अर्थातच ए मध्ये नसलेले घटक बाहेर येतील. त्यामुळे हाच ए चा पूरक संच ए डॅश होईल. वास्तव संख्या. मुलांनो, आपण वस्तू मोजण्यासाठी 1, 2, 3, 4 अशा संख्या वापरतो. या संचाला मोज संख्या संच असं म्हणतात. त्यालाच नैसर्गिक संख्या संच असंही म्हणतात. तो इंग्रजी एन या अक्षरानं दर्शवतात. संच एन हा अनंत संच आहे. आता यात शून्याचा समावेश केला तर तो संच असा होतो. त्याला पूर्ण संख्या संच असं म्हणतात आणि तो डब्ल्यू या अक्षरानं दर्शवतात. हा सुद्धा अनंत संचच आहे. आता यामध्ये ऋण संख्या समाविष्ट केल्यास असं होईल. या संचाला पूर्णांक संख्या संच असं म्हणतात. तो इंग्रजी आय या अक्षरानं दर्शवतात. हा सुद्धा अनंत संच आहे. हे सर्व संच यादी पद्धतीनं दर्शवता येतात. मुलांनो, परिमेय संख्या म्हणजे काय बरं? जी संख्या पी छेद क्यू अशा स्वरूपात व्यक्त करता येते की ज्यामध्ये पी आणि क्यू हे पूर्णांक असतील आणि क्यू हा शून्य नसेल, अशी संख्या म्हणजे परिमेय संख्या होय. परिमेय संख्या संच क्यू या अक्षरानं दर्शवतात आणि तो गुणधर्म पद्धतीनं असा लिहितात. आता ही संख्या पहा. ही संख्या पी छेद क्यू अशा स्वरूपामध्ये मांडता येत नाही. अशा संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हणतात. अपरिमेय संख्या संच क्यू डॅश या चिन्हानं दर्शवतात. ज्यांच्या मुळांची किंमत सांगता येत नाही अशा घनमुळात 5, चतुर्थ मुळात 7 यासारख्या संख्या या अपरिमेय संख्या होत. वर्गमुळात 2 ची किंमत काढायला गेल्यास ती अंदाजे एवढी येते. वर्गमुळात 2 बरोबर 1.4142135. वर्गमुळात 3 ची अंदाजे किंमत अशी येईल 1.73205008. मुलांना या दोन्ही किमतीमध्ये कोणताही अंक अगर अंकांचा गट पुन्हा येत नाही, यांना अनंत अनावर्ती असं म्हणतात. अपरिमेय संख्येचं दशांश रूप अनंत अनावर्ती असतं, तर परिमेय संख्येचं दशांश रूप आवर्ती असतं अगर पूर्ण भाग जाणारा असतं. परिमेय संख्या संच आणि अपरिमेय संख्या संचाचा संयोग संच वास्तव संख्या असतो. आता ही रेषा पहा. या रेषेवरील हा ओ बिंदू घ्या. ओ पासून ठराविक अंतराला आपण 1 म्हणूया, त्यालाच पी म्हणूया. त्यापुढे तेवढ्याच अंतरावर अनुक्रमे क्यू आर म्हणूया. ओ चा निर्देशक 0, पी चा निर्देशक 1, क्यू चा निर्देशक 2, आर चा निर्देशक 3. या पद्धतीनं साऱ्या पूर्ण संख्या रेषेवर आपल्याला व्यक्त करता येतात.
आता ओच्या डाव्या बाजूला असंच एवढ्या अंतरावरती अनुक्रमे एन, एम, एल असे बिंदू घेऊया. त्यांना अनुक्रमे -1, -2, -3 म्हणूया. या पद्धतीनं सर्व पूर्णांक संख्या रेषेवरती व्यक्त करता येतात. आता 1/2 हा अपूर्णांक व्यक्त करूया. 1/2 म्हणजे एकाचे 2 भाग करून त्यातला 1, म्हणून ओपी अंतराचे आपण 2 भाग करूया. एक्स बिंदू 1/2 दर्शवतो. याप्रमाणे 3/5 दर्शवताना एकाचे 5 भाग करूया आणि त्यातला तिसरा भाग. याप्रमाणे आता -1/2, -3/5 हे 0 पासून तेवढंच अंतर डाव्या बाजूला गेल्यास मिळतील. या पद्धतीनं सर्व परिमेय संख्या संख्या रेषेवर व्यक्त करता येतात. संच लिहिण्याच्या पद्धती. संच लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत, यादी पद्धती आणि गुणधर्म पद्धती. यादी पद्धती. समजा 23,07,213 ही एक संख्या दिली आहे. या संख्येतील अंकांची यादी अशी आहे: 2, 3, 7, 2, 1, 3, 2, 3, 7, 1, 1, 2, 3, 7. पहिल्या यादीत 2 आणि 3 हे अंक पुन्हा पुन्हा आले आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीत अंक तेच आहेत, परंतु ते वेगळ्या क्रमाने लिहिले आहेत. इथे अंकांची पुनरावृत्ती टाळली आहे. इथे अंकांचा क्रम महत्वाचा नाही, म्हणून या याद्या समान आहेत. हे भिन्न अंक महिरपी कंसात लिहितात आणि स्वल्पविराम देऊन अंक वेगवेगळे आहेत असं दाखवतात. त्यामुळे आपल्याला महिरपी कंसात 2, 3, 7, 1 महिरपी कंस पूर्ण हा संच मिळतो. हा संच 23,07,213 या संख्येतील अंकांचा संच आहे. संच दर्शवण्याची ही पद्धती म्हणजे यादी पद्धती होय. पी बरोबर महिरपी कंसात 2, 4, 6, 8 इत्यादी 40 महिरपी कंस पूर्ण. एक उदाहरण पाहू. दिलेला संच सी हा डिव्हिजन या शब्दातील अक्षरांचा संच आहे. यादी पद्धत सी बरोबर महिरपी कंसात DIVSON महिरपी कंस पूर्ण. डी हा ज्यांचा वर्ग 9 आहे अशा संख्यांचा संच आहे. यादी पद्धत डी बरोबर महिरपी कंसात 3 - 3 महिरपी कंस पूर्ण. ई हा 5च्या पहिल्या 5 पटींचा संच आहे. ही बरोबर महिरपी कंसात 5, 10, 15, 20, 25 महिरपी कंस पूर्ण. गुणधर्म पद्धती. हा संच पहा. एन बरोबर महिरपी कंसात 1, 4, 9, 16, 25 महिरपी कंस पूर्ण. हे सर्व घटक पूर्ण वर्ग संख्या आहेत. एम या संचात 5 घटक आहेत. प्रत्येक घटक पूर्ण वर्ग संख्या आहे. संच एम हा असा लिहितात: एम बरोबर महिरपी कंसात एच उभी रेघ एच बरोबर एन वर्ग. एन संच एन. एन बरोबर 1, 2, 3, 4, 5 महिरपी कंस पूर्ण. याला संच लिहिण्याची गुणधर्म पद्धती असं म्हणतात. याप्रमाणे संच लिहिण्याच्या गुणधर्म पद्धतीमध्ये
संचातल्या घटकांचं वर्णन केलं जातं. या वर्णनामुळे किंवा विशिष्ट नियम स्पष्ट केल्यामुळे संचातील घटकांचं एकमेवत्व निश्चित केलं जातं. या लेखन पद्धतीत महिरपी कंस संचाकरता आणि उभी रेघ किंवा विसर्ग हे असं की, अशी की या शब्द प्रयोगाकरता वापरतात. इथे एक्स हा त्या संचातील प्रत्येक घटक आहे. म्हणून संच एम बरोबर महिरपी कंसात एक्स उभी रेघ एक्स बरोबर एन वर्ग एन संच एन एन ग्रेटर दॅन इक्वल टू 5 महिरपी कंस पूर्ण असाही लिहितात. आणि याचं वाचन एम हा अशा एक्स घटकांचा संच आहे की एक्स हा एन वर्ग आहे. एन ही नैसर्गिक संख्या असून ती 5 पेक्षा लहान किंवा 5 आहे. उदाहरण पाहू. यादी पद्धती ए बरोबर महिरपी कंसात 1 8 27 64 125 महिरपी कंस पूर्ण. गुणधर्म पद्धती ए बरोबर महिरपी कंसात एक्स उभी रेघ एक्स बरोबर एन घन 1 ग्रेटर दॅन इक्वल टू एन ग्रेटर दॅन इक्वल टू 5 महिरपी कंस पूर्ण. दुसरा महिरपी कंस पूर्ण. पी बरोबर यादी पद्धती महिरपी कंसात ए पी आय ओ यू महिरपी कंस पूर्ण. गुणधर्म पद्धतीत पी बरोबर महिरपी कंसात वाय उभी रेघ वाय हा इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहे. महिरपी कंस पूर्ण. यादी पद्धती पी बरोबर महिरपी कंसात 11 13 17 19 महिरपी कंस पूर्ण. गुणधर्म पद्धतीत सी बरोबर महिरपी कंसात झेड उभी रेघ झेड ही मूळ संख्या आहे. 10 लहान झेड पेक्षा लहान 20 पेक्षा महिरपी कंस पूर्ण. संचांचे प्रकार ही सारणी पहा. संच संचाची वैशिष्ट्ये संचात एकही घटक नाही. संचाचा प्रकार रिक्त संच. रिक्त संच हा या चिन्हाने दर्शवतात. संच महिरपी कंसात एक्स उभी रेघ एक्स ही सममूळ संख्या आहे आणि एक्स मोठे 2 पेक्षा महिरपी कंस पूर्ण. संचाची वैशिष्ट्य संचात एकही घटक नाही. संचाचा प्रकार रिक्त संच. रिक्त संच या चिन्हाने दर्शवतात. संच महिरपी कंसात 2. संचाची वैशिष्ट्ये संचात 2 हा एकच घटक आहे. संचाचा प्रकार एक घटक संच. संच महिरपी कंसात वाय उभी रेघ वाय वजा 5 बरोबर 0 महिरपी कंस पूर्ण. संचाची वैशिष्ट्य संचात 5 हा एकच घटक आहे. संचाचा प्रकार एक घटक संच. संच महिरपी कंसात 1 2 3 4 5 6 महिरपी कंस पूर्ण. संचाची वैशिष्ट्य घटकांची मोजणी निश्चित ठिकाणी खंडित होते. संचाचा प्रकार शांत संच. संच महिरपी कंसात एक्स उभी रेघ एक्स हे तुमच्या शालेय वाचनालयातील पुस्तक आहे. महिरपी कंस पूर्ण. संचाची वैशिष्ट्य घटकांची मोजणी निश्चित ठिकाणी खंडित होते. संचाचा प्रकार शांत संच. संच महिरपी कंसात 101 102 103 इत्यादी महिरपी कंस पूर्ण. संचाची वैशिष्ट्य घटकांची मोजणी कुठेही खंडित होत नाही. संचाचा प्रकार
अनंत संच. संच महिरपी कंसात पी उभी रेघ पी ही एक नैसर्गिक संख्या आहे. महिरपी कंस पूर्ण. संचाची वैशिष्ट्ये घटकांची मोजणी कुठेही खंडित होत नाही. संचाचा प्रकार अनंत संच. टीप रिक्त संच हा शांत संच आहे. एन डब्ल्यू आय क्यू आणि आर हे अनंत संच आहेत.